पॉलिमॉर्फिझम इन C++ म्हणजे द पॉलिमॉर्फिझम means is the ability to take more than one form. म्हणजे पॉलिमॉर्फिझमची अशी एक ॲबिलिटी आहे की ते जास्तीत जास्त एक फॉर्म क्रिएट करतात. त्याचे पॉलिमॉर्फिझमचे टाईप. पॉलिमॉर्फिझम इज डिवायडिंग इंटू टू टाईप्स. पॉलिमॉर्फिझम compile time polymorphism and run time polymorphism. तर आपण compile time polymorphism it is also called as early binding or static binding. it is म्हणजे ते अर्ली बाइंडिंग असतात त्याला स्टॅटिक बाइंडिंग असेही म्हणतात. इट इज अचिव्ड बाय म्हणजे कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमचे टाईप फंक्शन ओव्हरलोडिंग और ऑपरेटर ओव्हरलोडिंग. रन टाईम पॉलिमॉर्फिझम इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लेट बाइंडिंग और डायनॅमिक बाइंडिंग. It is also called as a late binding or dynamic binding. Compile time polymorphism अर्ली बाइंडिंग आहे आणि रन टाईम पॉलिमॉर्फिझम हे लेट बाइंडिंग आहेत. तर ह्याचा एक टाईप तो म्हणजे व्हर्च्युअल फंक्शन. आता आपण व्हर्च्युअल फंक्शन पाहूया कारण फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग पहिल्या पार्टमध्ये झालेलं आहे. त्यात आता रन टाईम पॉलिमॉर्फिझम सध्या आहे. मग आता व्हर्च्युअल फंक्शन. अ व्हर्च्युअल फंक्शन इन C++ इज अ मेंबर फंक्शन ऑफ अ बेस क्लास दॅट कॅन बी ओव्हरराईड इन अ डिराइव्ड क्लास. म्हणजे व्हर्च्युअल फंक्शन म्हणजे काय की व्हर्च्युअल फंक्शन म्हणजे मेंबर फंक्शन म्हणजे बेस क्लासचं मेंबर फंक्शन आहे ते डिराइव्ड क्लासमध्ये आपण ओव्हरराईड करतो. तर रूल्स. व्हर्च्युअल फंक्शनचे रूल्स. ओनली वन मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास कॅन बी डिक्लेअर्ड ॲज अ व्हर्च्युअल. Only one member function of a class can be declared as virtual. म्हणजे एका मेंबर फंक्शनमध्ये आपण व्हर्च्युअल फंक्शन वापरू शकतो दुसऱ्या मेंबर फंक्शनमध्ये आपण वापरू शकत नाही. व्हर्च्युअल कीवर्ड्स शूड नॉट बी रिपीटेड इन द डेफिनेशन. म्हणजे व्हर्च्युअल कीवर्ड आपण एकदाच वापरू शकतो आणि ते आपण दुसऱ्यांदा रिपीट करू शकत नाही. अ व्हर्च्युअल फंक्शन कॅनॉट बी स्टॅटिक मेंबर. म्हणजे व्हर्च्युअल फंक्शन हे स्टॅटिक मेंबर नाही. दे आर ॲक्सेस्ड बाय यूजिंग ऑब्जेक्ट पॉइंटर. म्हणजे आपल्याला पॉइंटरचा यूज करावा लागेल. सिंटॅक्स. क्लास नावाचा रिझर्व्ह कीवर्ड क्लास नेम ओपन कर्ली ब्रेसेस पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर. व्हर्च्युअल म्हणजे आपण व्हर्च्युअल कीवर्ड यूज केला आहे. व्हर्च्युअल रिटर्न टाईप फंक्शन नेम म्हणजे आता इथं आपल्याला व्हर्च्युअल आणि फंक्शन नेम समजून घ्यावं लागेल. तर याचे एक्झाम्पल. सर्वात पहिल्यांदा आपण हेडर फाईल लिहूया. हॅश इन्क्ल्यूड आयोस्ट्रीम डॉट एच. हॅश इन्क्ल्यूड कोनिओ डॉट एच. क्लास नावाचा रिझर्व्ह कीवर्ड आणि क्लासला नाव आपण डेमो दिलं. परत ओपन कर्ली ब्रेसेस पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफाय आणि इथं आपण व्हर्च्युअल नावाचं कीवर्ड वाईड डिस्प्ले आणि सीआउट बेस क्लास फंक्शन. इथं आपण मॅसेज काय प्रिंट केला बेस क्लास फंक्शन. इथं आपण फंक्शन क्लोज केला. इथं आपण क्लास क्लोज केला. आता आपण दुसरा क्लास क्रिएट केला. क्लास नावाचा रिझर्व्ह कीवर्ड आणि क्लासला नाव दिलं आपण प्रोग्राम.
आणि पहिला क्लास आपण दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट केला पब्लिक डेमो. ओपन कर्ली ब्रेसेस पब्लिक नावाचा रिझर्व की ॲक्सेस स्पेसिफायर. आणि वाईड डिस्प्ले आपण वाईड डिस्प्ले यूज केला. परत ओपन कर्ली ब्रेसेस काउट डिराइव्ड क्लास फंक्शन क्लोज. आणि इथं आहे क्लोज. इंट मेन आपण इथून प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. आता आपण इथं ओपन कर्ली ब्रेसेस CLR आणि इथं आपण पहिला क्लास काय नाव काय डेमो. आणि त्याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला डेमो1. आणि इथं आपण स्टार आणि पॉइंटर क्रिएट केला आणि याला कोलन दिला सेमिकोलन. आणि इथं आपण डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला प्रोग्राम P. आणि PTR इज इक्वल टू अँड नावाचं कीवर्ड. आणि इथं आपण ऑब्जेक्ट घेतला D आणि तो कोलन दिला. आणि तर PTR डिस्प्ले म्हणजे आपण दोन्हीकडे सेम घेतलेला आहे त्यामुळं एकच डिस्प्ले घेतलं तरी चालते. आता आपण डिस्प्ले घेतलं आणि PTR इज इक्वल टू अँड P. म्हणजे आता आपण दुसरा म्हणजे डिराइव्ड क्लास आपण डिराइव्ड क्लासचा पॉइंटर क्रिएट करतो. म्हणून तर PTR इज इक्वल टू अँड P. आणि तर PTR डिस्प्ले दोन्हीला आपण मेंबर फंक्शन सेम घेतलेलं आहे म्हणून डिस्प्ले. आणि गेट CH रिटर्न 0. आणि इथं क्लोज. आणि आपण रन केलं आउटपुट येईल बेस क्लास फंक्शन डिराइव्ड क्लास फंक्शन.